नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जो टॉपिक निवडलेला आहे तो आहे लॉजिकल रिझनिंग. तुम्ही कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असताल, स्कॉलरशिपची एक्झाम देत असताल, NMMSची एक्झाम देत असताल किंवा दुसरी कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असतात, तर या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा मुद्दा म्हणजे लॉजिकल रिझनिंग अर्थात तार्किक क्षमता. हा मुद्दा समजून घेत असताना आपल्याला पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल, लॉजिकल रिझनिंग कशाला म्हणायचं. अर्थात मराठीमध्ये आपण त्याला तर्क आधारित अनुमान असं देखील म्हणू शकतो. लॉजिकल रिझनिंगचे ज्यावेळेस प्रश्न तयार होतात त्यावेळेस प्रश्न कसे तयार होतात आणि लॉजिकली विचार करून आपल्याला उत्तरापर्यंत कसं पोचायचं असतं हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, लॉजिकल रिझनिंग म्हणजे काय. लॉजिकल रिझनिंग असा याचा अर्थ असा होतो, तुम्हाला प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली असेल, प्रश्नामध्ये जे विधान केलेलं असेल, स्टेटमेंट दिलेले असतील किंवा प्रश्नामध्ये काही अटी दिल्या असतील, काही कंडिशन्स दिल्या असतील, या सगळ्यांचा विचार करायचा, लॉजिकल थिंकिंग वापरायचं, अर्थात तर्काच्या आधारे त्याच्यावरून आपण योग्य कन्क्लुजन पर्यंत पोहोचायचे, योग्य निष्कर्ष काढायचा आहे, याला आपण म्हणतो लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग म्हणजे काय, आपल्याला प्रश्नामध्ये काहीतरी माहिती दिलेली असेल, एखादं स्टेटमेंट दिलेले असेल, काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली असेल, काही अटी दिल्या असतील, कंडिशन दिल्या असतील आणि त्याच्यावरून योग्य ते कन्क्लुजन आपल्याला काढायचं असतं. असं असणारे जे प्रश्न असतात ते सोडवताना आपण आपल्या तार्किक क्षमतेचा, आपल्या लॉजिकल रिझनिंग क्षमतेचा वापर करत असतो. अर्थात प्रश्नामध्ये दिलेली माहिती, त्याच्यावर जी काही माहिती दिलेली आहे, जे काही विधान दिलेलं आहे त्याच्यावर लॉजिकल थिंकिंग आपल्याला वापरायचं आहे. तार्किकदृष्ट्या आपण त्या माहितीचा विचार करणार आहोत आणि त्याच्यावरून जी दिलेली माहिती आहे, काही अटी दिल्या असतील प्रश्नामध्ये, तर त्याचा आपण योग्य संबंध जोडणार आहोत आणि त्याच्यावरून योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचणं आपल्याला याच्यामध्ये अपेक्षित असतं. आता समजा ज्या वेळेस आपण लॉजिकल रिझनिंगचा विचार करतो आहोत, याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तुमचं स्टेटमेंट काय आहे आणि त्या स्टेटमेंटवरून तुम्ही कोणत्या कन्क्लुजनपर्यंत पोहोचणार आहात, या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. दुसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये लॉजिकल सिक्वेन्स दिलेला असतो. एखादी घटना कोणत्या क्रमाने घडते त्या घटनेचा क्रम आपल्याला दिलेला असतो, तो सिक्वेन्स आपल्याला दिलेला असतो आणि काही प्रॉब्लेम्स आपल्याला लॉजिकल थिंकिंगच्या सहाय्याने सोडवायला विचारले जातात. ए हा बी पेक्षा उंच आहे, बी हा सी पेक्षा उंच आहे, सी मात्र ई पेक्षा उंच नाही, वगैरे वगैरे अशा प्रकारचे जे प्रश्न विचारले जातात ते आपल्याला सोडवायचे आहेत. सो 3 महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा आपण इथे करणार आहोत. स्टेटमेंटवरून कन्क्लुजन पर्यंत आपल्याला पोहोचायचंय. त्याच्यानंतर आपण लॉजिकल सिक्वेन्सचा विचार करणार आहोत. लॉजिकली जो काही सिक्वेन्स दिला असेल तो योग्य पद्धतीने आपल्याला जोडावा लागतो आणि काही समस्या दिल्या असतील, काही एखादा प्रॉब्लेम दिला असेल, तो देखील आपल्याला लॉजिकल रिझनिंग वापरून सोडवायचा आहे. याच्यासारखे प्रश्न इथं तयार झालेले दिसतील. सॉरी. आता सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, लॉजिकल रिझनिंग समजून घेत असताना स्टेटमेंट म्हणजे काय हे आपल्याला समजावं लागतं. जर आपल्याला स्टेटमेंट म्हणजे काय हे समजलं नाही तर पुढे आपल्याला निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही. प्रश्नामध्ये आपल्याला एखाद्या विषयाबद्दल जी माहिती दिली असेल, माहिती देणारं जे काही असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्टेटमेंट असं म्हणणार आहोत. आपण उदाहरणं पाहणार आहोत पुढे. एखाद्या विषयाबद्दल माहिती देणारं जे काही असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्टेटमेंट. मराठीमध्ये त्याला विधान असं म्हणतात. आता समोर उदाहरण दिलंय बघा, सर्व आंबे फळे आहेत. आपण इथे आपल्याला काय सांगितलंय, जे आंबे आहेत सगळ्याचे सगळे आंबे हे काय आहेत, फळे आहेत. ही माहिती दिली, आंबा हे फळ आहे, आंबा हे फळ आहे अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि अशी जी माहिती दिली जाते, माहिती देणारं जे कोणी असतं त्याला आपण काय म्हणतो, स्टेटमेंट असं म्हणतो. आणि या दिलेल्या माहितीवर आपण लॉजिकल थिंकिंग वापरायचं आहे आपलं, ज्याला आपण तर्कशास्त्रावर आधारित अनुमान असं म्हणतो, ते आपल्याला काढायचं आहे. जे अनुमान आपण काढणार आहोत त्याला आपण निष्कर्ष असं म्हणतो आहोत. काय म्हणणार आहोत, निष्कर्ष असं म्हणणार आहोत. आपल्याला दिलेलं स्टेटमेंट काय आहे, आपला दिलेला स्टेटमेंट काय आहे, सर्व आंबे फळे आहेत. सर्व आंबे फळे आहेत म्हणजे आपल्याला हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे, सर्व आंबे फळे आहेत, याच्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो, आंबा हे फळ आहे. सर्व आंबे फळे आहेत याच्यावरून सोपा सरळ निष्कर्ष काय निघतो, अगदी सोपा सरळ निष्कर्ष काय निघतो, आंबा हे फळ आहे.
विनाकारण प्रश्न आणि त्याच्यावरून असणारं कन्क्लुजन किचकट करत बसायचं नाही. शांतपणे विचार केला की आपल्याला सहजासहजी या प्रश्नांवरची उत्तरं सोडवता येतात. सो 2 मुद्द्यांची आपली चर्चा करून झाली. पहिला मुद्दा स्टेटमेंट कशाला म्हणायचं आणि कन्क्लुजन कशाला म्हणायचं. प्रश्नामध्ये दिलेली माहिती थोडक्यात त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्टेटमेंट असं म्हणणार आहोत. आणि त्या दिलेल्या माहितीवरून आपल्या मेंदूपर्यंत काय माहिती पोहोचते, त्या माहितीवरून आपण काय निष्कर्ष काढतो, त्याला आपण काय म्हणणार आहोत, कन्क्लुजन असं म्हणणार आहोत. ज्या वेळेस पेपरला आपण याच्यावरचे, ज्यावेळेस आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावरचे प्रश्न येतील त्यावेळेस एक सगळ्यात महत्वाचा गोल्डन रूल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की जी काही प्रश्नामध्ये दिलेली माहिती आहे ती खरी मानायची, स्वतःचं ज्ञान वापरायचं नाही. हे सगळ्यात महत्वाचं अंडरलाईन करून ठेवायचं हे वाक्य. ज्यावेळेस लॉजिकल रिझनिंग वरचे प्रश्न आपण सोडवतो आहोत त्यावेळेस स्वतःचं ज्ञान आपल्याला वापरायचं नाही. दिलेल्या प्रश्नात जी माहिती आहे ती खरी मानायची आणि त्याच्यानुसार पुढे सोडवायचं आहे. वाक्य व्यवस्थित वाचा, दिलेलं वाक्य व्यवस्थित वाचा. त्याच्यानंतर दिलेल्या वाक्यातली जी माहिती आहे ती समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि त्याच्यावरून आपल्याला ज्या निष्कर्षापर्यंत जायचंय तो निष्कर्ष त्यांनी खाली प्रश्नातच दिलेला असतो. मग तो बरोबर दिलाय की चुकीचा दिलाय हे आपल्याला सांगायचं आहे. जर निष्कर्ष बरोबर असेल तर फॉलोज आणि जर नसेल तर डज नॉट फॉलो. म्हणजे काय होतं, प्रश्नामध्ये आपल्याला स्टेटमेंट दिलं जातं, त्याच्यावरून काही निष्कर्ष काढले जातात. हे काढलेले निष्कर्ष बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे आपल्याला सांगावं लागतं. मी परत एकदा रिपीट करतोय, याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं ज्ञान वापरायचं नाही. दिलेला प्रश्न वाचायचा, प्रश्नात जे काही दिलं असेल थोडक्यात त्याला आपण स्टेटमेंट असं म्हणूया, ही माहिती आपण समजून घ्यायची, त्याच्यावरून काय निष्कर्ष दिले ते पाहिजे आणि मग आपण सांगायचं दिलेले निष्कर्ष बरोबर आहेत किंवा नाहीत. म्हणजे मागाचं उदाहरण दिलं तर सर्व आंबे फळे आहेत, म्हणजे आपल्याला काय कळलं, आंबा हे फळ आहे. जर त्याने निष्कर्षामध्ये असं दिलं असेल तर याचा अर्थ असा होतो की आंबा हे फळ नाही. असं कसं होईल? म्हणजे आपल्याला हे सांगायचंय की जो निष्कर्ष आपण काढतो आहोत किंवा त्यांनी काढून दिलेला जो निष्कर्ष आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला सांगायचं आहे. असं होणार आहे करेक्ट, जर कन्क्लुजन करेक्ट असेल किंवा कन्क्लुजन करेक्ट नसेल, याच्यापैकी दोन्हीपैकी एक गोष्ट घडू शकते. पण महत्वाची गोष्ट आहे प्रश्न नीट वाचायचा आहे आणि प्रश्नात दिलेली माहिती खरी मानून पुढे चालायचं आहे आणि त्याच्यावरून निष्कर्ष काढायचे. निष्कर्ष खरे माना असं मी म्हटलेलं नाही. निष्कर्ष खरा किंवा खोटा असू शकतो, चुकीचा किंवा बरोबर असू शकतो, पण दिलेलं स्टेटमेंट मात्र खरंच मानायचंय. तिथे आपलं स्वतःचं ज्ञान वापरायचं नाही. प्रश्नात दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवायचा. निष्कर्ष चुकीचा किंवा बरोबर असू शकतो, स्टेटमेंटला चॅलेंज करायचं नाही. चला आता साधं सरळ उदाहरण आपण समोर पाहूया. ऑल रोजेस आर फ्लॉवर्स. ऑल रोजेस आर फ्लॉवर्स. सर्व गुलाब हे फुले आहेत. हे दिले माहिती आपण मान्यच करायचं, ते खरं हे वेगळा विषय. सर्व गुलाब हे फुलं आहेत आणि त्यांनी निष्कर्ष पण दिला आपल्याला की गुलाब हे फुल आहे. बरोबर आहे ना? सर्व गुलाब हे फुलं आहेत, गुलाब हे फुल आहे. आता याच्यासाठी ना तुम्हाला एक गंमत सांगतो मी की याच्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता, काय म्हणतात त्याला आपण वेन डायग्रामचा वापर करू शकता. सर्व गुलाब हे फुले आहेत. समजा हा जो आपण ए सेट काढला, हा जो आपण सर्कल काढला, हा सर्कल काय दाखवतोय, फुले दाखवतोय. आणि सर्व म्हटलं की पोटात येणार. हे आहे गुलाब, रोज, आणि हे आहेत फुले. गुलाब सोडून बाकीची फुले असतील, गुलाब सोडून बाकीची फुले असतील, पण गुलाब हे फुलं आहेत. म्हणजे या भागामध्ये गुलाब सोडून बाकीची फुलं येतात. गुलाब हे फुल आहे. परीक्षेचं पहिलं कन्क्लुजन काय आहे की हे गुलाब काय आहे, फुल आहे. बरोबर, गुलाब हे फुल आहे. तुम्हाला असाही निष्कर्ष काढता आला असता, गुलाब सोडून काही बाकीची देखील फुले असतात. लक्षात येतंय? म्हणजे मला काय सांगायचंय की ज्यावेळेस आपल्याला प्रश्न दिला जाईल त्यावेळेस आपल्याला दिलेलं स्टेटमेंट आणि कन्क्लुजन हे बरोबर आहे किंवा नाही हे पाहायचं असतं. समजतंय? अजून पुढे जायचंय, कसं सोडवायचं, काय करायचं हे आपण नंतर बघू. आता सध्या फक्त आपल्याला समजून घ्यायचंय की स्टेटमेंट कशाला म्हणायचं, त्याच्यावरून अनुमान कसं काढायचं असतो आणि दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला नक्की काय सोडवायचं असतं हे आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला पुढे जाऊया. समजा दुसरं वाक्य आपल्याला असं दिलेलं आहे, ऑल बर्ड्स हॅव विंग्स. ऑल बर्ड्स हॅव विंग्स. सर्व पक्ष्यांना पंख असतात. सर्व पक्ष्यांना पंख असतात.
आणि चिमणी हा पक्षी आहे. चिमणी हा पक्षी आहे. हे झालं स्टेटमेंट. त्याच्यामध्ये जी माहिती दिली त्याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यावरून त्यांनी कन्क्लुजन दिलेलं आहे. पहा आता, सर्व पक्ष्यांना पंख असतात. पक्षी म्हटलं की त्यांना पंख असणार आहेत आणि चिमणी हा पक्षी आहे. मग चिमणी हा जर पक्षी आहे आणि पक्ष्यांना जर पंख असतात तर चिमणीला देखील पंख असणार आहेत. सर्व पक्ष्यांना पंख असतात. ठीक आहे. आता तुम्ही पहा कसं जोडता येईल. पक्षी, ठीक आहे, पक्षी त्यांना काय आहेत? पंख. प्रश्न काय सांगतो? पक्षी आहेत, पक्ष्यांना काय असतात? पंख असतात. आणि सर्व पक्ष्यांना पंख असतात. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, पंख असणारे, आपण जे आता दाखवलेलं आहे ते कोण आहेत? पंख असणारे. त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व पक्षी येतात. बाकीचे पण असे काही जण असतील की ज्यांना पंख असतील ही, या प्रश्नाचा अर्थ तसा होतो. मग पक्षी जे आहेत ते सर्वच्या सर्व कशात येतात? पंख असणाऱ्यांमध्ये येतात. आणि मला ते सांगतात की चिमणी हा पक्षी आहे. मग ह्याच्या पोटात परत कोण येतं? चिमणी. कोण येतं? चिमणी. कारण चिमणी हा कोण आहे? पक्षी आहे. मग चिमणी पक्षी आहे आणि पक्ष्यांना काय असतात? पंख असतात. म्हणजे चिमणीला सुद्धा काय असणार आहेत? पंख असणार आहेत. या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो आणि जे काही निष्कर्ष दिलेला आहे तो बरोबर आहे किंवा चुकीचा आहे हे आपल्याला ओळखावं लागतं. अशा पद्धतीचे प्रश्न तयार होतात. पुढे आता काही प्रश्नांमध्ये असं येतं, हेंडसम इज नॉट ऑल. काही प्रश्नांमध्ये असं येतं, हेंडसम इज नॉट ऑल म्हणजे काय? पुढे चालून आपण कीवर्ड पाहणार आहोत. इथे अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा. काही विद्यार्थी खेळाडू आहेत, सर्व विद्यार्थी खेळाडू नाहीत. म्हणजे आपण काय केलं? या सर्कलच्या साह्याने कोण दाखवले? खेळाडू दाखवले. जर मी असं दाखवलं पोटामध्ये याच्या आत की हे कोण आहेत? विद्यार्थी आहेत, तर ह्याचा अर्थ चुकीचा होतो. हे जे मी आत दाखवले ते कोण आहेत? विद्यार्थी. हे सगळेच्या सगळे खेळाडूच्या संचाच्या आत येतात. म्हणजे आपल्याला असं सांगायचं येतं की विद्यार्थी, सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत असं वाक्य दिलेलं नाही. काहीच विद्यार्थी खेळाडू आहेत, सर्व विद्यार्थी खेळाडू नाहीत. हे जे आहे, ही जी दिलेली माहिती आहे ती आपण कशी काढू शकतो? हे झाले खेळाडू. हे कोण झाले? खेळाडू. ठीक आहे. आणि काही विद्यार्थी खेळाडू आहेत, मग हे विद्यार्थी झाले. हे काय झाले? विद्यार्थी. हे झाले विद्यार्थी. या विद्यार्थ्यांपैकी एवढ्या भागामध्ये जे आहेत, हे जे एवढ्या भागात येणारे विद्यार्थी आहेत ते कोण आहेत? खेळाडू आहेत. विद्यार्थी सोडून सुद्धा काही खेळाडू असतील. म्हणजे खेळाडू जो आहे तो विद्यार्थीच असला पाहिजे असं काही निष्कर्ष नाही. आणि विद्यार्थी आहे तर तो खेळाडूच असला पाहिजे असं काही नाही. काही विद्यार्थी खेळाडू आहेत, सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत हे ह्या निष्कर्ष आपण चुकीचा काढतोय. असा निष्कर्ष निघू शकत नाही. लक्षात येतंय? ठीक आहे. हे समजलं पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. म्हणजे काही इज नॉट इक्वल टू सर्व. काही म्हटलं की सर्व होत नाही. सर्व म्हटल्यावर काही होतं का? तर होणार. सर्व म्हटल्यानंतर काही होऊ शकतं. आपण पुढे नंतर याच्याबद्दल चर्चा करू. ठीक आहे, पुढे जाऊया. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. प्रश्न वाचत असताना दिलेल्या प्रश्नामध्ये काही कीवर्ड्स दिलेले असतील, ते कीवर्ड्स अंडरलाईन करायचे, ज्याचा अर्थ तुम्हाला माहिती असला पाहिजे. कारण तुम्ही जो निष्कर्ष काढणार आहात तो स्टेटमेंटवर आधारित असणार आहे. जर तुम्हाला स्टेटमेंट व्यवस्थित कळलं नाही तर तुम्ही योग्य पद्धतीने निष्कर्षापर्यंत पोहोचू शकणार नाही. लक्षात येते मला काय सांगायचं ते? मग बाळांनो, जर प्रश्नामध्ये आपल्याला ऑल असं दिलं असेल, जर तुम्ही प्रश्न इंग्लिश मधून वाचताय, ऑल असं दिलं असेल तर त्याचा अर्थ ऑफकोर्स काय होणार आहे? सर्व. सम असा शब्द आला कीवर्ड तर त्याचा अर्थ काय होणार आहे? पैकी काही. सर्वच नाही, काही होईल. नन हा शब्द आला, एकही नाही. नन हा शब्द आला की आपल्याला काय घ्यायचंय? एकही नाही. ओनली, फक्त. ओनली, फक्त एवढेच. आलं लक्षात? ऑलवेज, नेहमीच असं घडतं, कधीतरी नाही, नेहमीच असं घडतं. ठीक आहे. नेवर, कधीच असं घडत नाही. नेवर, कधीच असं घडत नाही. डेफिनेटली, निश्चितपणे, खात्रीपूर्वक, निश्चितपणे असं घडणार आहे. शेवटी मे बी, मे बी शब्दामध्ये कंपल्शन नाही, ऑब्लिगेशन नाही. होऊही शकतं, असूही शकतं, नसूही शकतं. असू पण शकतं आणि नसू पण शकतं. हे सांगणारा शब्द कोण? मे बी. या शब्दाची उजळणी तुम्हाला नक्की करावी लागणार आहे. काय सांगितलं मी?
ज्या वेळेस आपल्याला स्टेटमेंट व्यवस्थित वाचायचंय, त्याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काढायचे आहेत बाळांनो, त्यावेळेस हे सगळे शब्द महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे ऑल. पहिला शब्द काय आहे? ऑल, ज्याचा अर्थ होतो सर्व, काही, सम, काही, नन, एकही नाही, ओनली, फक्त, बाकीचे कुणीच नाही, फक्त एवढेच, अल्वेज, सर्वच्या सर्व, सॉरी अल्वेज, नियमितपणे, थोडक्यात आपण नेहमी असं त्या अर्थाने घेतो. नेवर, कधीच नाही. डेफिनेटली, खात्रीपूर्वक हे घडणार आहे. मे बी, घडू शकतं, घडू शकत नाही, असू शकतं, असू शकत नाही, या अर्थाने हे शब्द वापरले जातात. आणि हे शब्द प्रश्नामध्ये दिसलं, अंडरलाईन करा आणि त्याच्यावरून निष्कर्ष काढत असताना तुम्हाला नक्की मदत होणार आहे. याच्यात आपण आता पहिला महत्वाचा शब्द पाहणार आहोत, ऑल. ज्यावेळेस ऑल प्रश्नामध्ये येईल, स्टेटमेंटमध्ये ऑल हा शब्द येईल, त्यावेळेस तुम्हाला जी वेन डायग्राम काढायची ती कशी असेल? ऑल, सर्व ए हे बी आहेत, सर्व ए हे बी आहेत. पहा आपल्याला डायग्राम कशी काढायची. सर्व ए, सर्व ए हे तुमचे ए झाले. हे काय झाले? ए. सर्कलने जे दाखवले ते कोण आहेत? ए. येलो कलरच्या सर्कलने दाखवलेले कोण आहेत? ए. सर्व ए हे बी आहेत, सर्व ए हे बी आहेत. वेगळ्या कलरने दाखवता हवं तर. हे आहेत ए. हे कोण आहेत? ए. हे कोण आहेत? हे आहेत ए आणि हे आहेत बी. सर्व ए हे बी आहेत. सर्व आहेत ना ते ज्याचे, आता इथं काय दिलेत? ए हे बी आहेत. तर बी मोठा दाखवला आणि सर्व काय करायचा? आत पोटात दाखवायचा. याने आपल्याला निष्कर्षापर्यंत पोहोचायला सोपं जातं. याने सरळ सरळ कळतं की एचा एकूणा एक घटक, प्रत्येक घटक बी मध्ये आहे. पण याच्यावरून एक गोष्ट दिसते पण आपल्याला की बी मध्ये असणारे सगळेच घटक ए नाहीत. बी मध्ये असणारे सर्वच घटक ए नाहीत. काही बी ए आहेत, काही बी ए आहेत. बघा मी काय सांगतोय, ज्या वेळेस आपल्याला, आपण ज्या वेळेस असं काढणार आहोत, हा समजा तुमचा ए झाला आणि दुसरा आहे समजा पहा, नीट लक्ष द्या. हा समजा तुमचा ए आहे आणि हा समजा तुमचा बी आहे. याच्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? सर्वात पहिला निष्कर्ष अशी वेन डायग्राम येते त्यावेळेस आपले कन्क्लुजन ठरलेले असते. सर्व ए पूर्णपणे बीच्या पोटात आहे, आत आहे. ए हा बीच्या पूर्ण आत आहे. याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो, सर्व ए हे बी आहेत, सर्व ए हे बी आहेत. हे म्हणायला काहीच आपल्याला अडचण नाही. मग आपण असं म्हणू शकतो का, सर्व बी हे ए आहेत, सर्व बी हे ए आहेत, असं आपण म्हणू शकतो का? एच्या बाहेर हे जे आहेत ते ए नाहीत ना, एच्या बाहेर येते. त्यामुळे सर्व बी ए आहेत, हे हा निष्कर्ष निघू शकत नाही. तिसरा निष्कर्ष असा असू शकतो, काही बी हे ए आहेत, काही बी हे ए आहेत. हा अख्खा बी आणि त्यापैकी काही ए आहेत. सर्व ए बी आहेत, काही बी ए आहेत, काही बी ए नाहीत. ह्या भागातले जे बी आहेत ते ए नाहीत, असाही निष्कर्ष होतो. काही बी ए नाहीत, काही बी ए आहेत. लक्षात येते? सो आपल्याला वेन डायग्राम जर आपण व्यवस्थित काढल्या तर आपल्याला निष्कर्षापर्यंत पोहोचायला सोपं जातं. ठीक आहे, आता इथे पहा, सर्व ए बी आहेत, त्यावेळेस आपण असं म्हणतो, त्यावेळेस ए हा बी आहे, पण प्रत्येक बी हा ए असेल याची खात्री देता येत नाही. पाहता, सर्व मांजरी प्राणी आहेत. सर्व ज्याच्या पुढे शब्द आलाय ते पोटात घ्यायचे. सर्व हा शब्द ज्याच्या पुढे आलाय ते पोटात घ्यायचे. सर्व मांजरी पोटात आले. मोठा कोण येणार आहे? प्राणी. हे झाले प्राणी, हे कोण झाले? मांजरी. मग सर्व मांजरी प्राणी आहेत, मान्यच आहे.
पण सर्वच प्राणी मांजरी असतील का? या भागात आहेत ना बाकीचे प्राणी की जे मांजरी नाही आहेत. त्यामुळे सर्व मांजरी प्राणी आहेत याच्यावरून तुम्ही निष्कर्षापर्यंत येतात. मांजरी प्राणी आहेत पण सर्वच प्राणी मांजर आहेत असा आपण निष्कर्ष काढू शकत नाही. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. लॉजिकल रिझनिंग खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे समजला तर. आता ज्यावेळेस सम हा शब्द येतो त्यावेळेस तुम्ही कशी वेन डायग्राम काढणार आहात आणि त्याच्यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढू शकता. पहा आता ज्यावेळेस आपण सम बद्दल बोलणार आहोत, वाक्य असं आहे, काही ए हे बी आहेत, काही ए हे बी आहेत असं वाक्य आपल्याला दिलंय. काही ए हे बी आहेत असं वाक्य आपल्याला दिलंय. मग आपण काय केलं, या भागामध्ये ए दाखवले. हे कोण आहेत? तुमचे ए. ते आहेत तुमचे ए. आता मला सांगा, जर मी बी असा दाखवला तर चालेल का? मी बी असा दाखवला तर चालेल का? तर ह्याचा अर्थ चुकीचा होईल. बी पूर्णपणे एच्या आत असेल तर याचा अर्थ असा होईल सर्व बी हे ए आहेत. सर्व बी हे ए आहेत. त्यामुळे हे असं चालणार नाही. बरं बी बी असा दाखवला तर चालेल का? हा तुमचा बी आहे. मग ए आणि बी हे पूर्णपणे वेगळे आहेत. ए आणि बी मध्ये कोणताही घटक सारखा नाही असा त्याचा निष्कर्ष होईल. असंही नाही. काही ए बी आहेत. मग तुम्ही हे असं काढावं लागेल. हा तुमचा बी. या भागात जे येणार आहेत संच, येता 9वीला जो संच आहे त्याला इंटरसेक्शन सेट असं म्हणतात. हा इंटरसेक्शन सेट आहे. काही ए बी आहेत, काही बी ए आहेत. वाक्य काय आहे? काही ए हे बी आहेत. काय काय निष्कर्ष असू शकतात तुमचे? तुम्ही एक अंदाज बांधा. काय निष्कर्ष काढतात? याच्यावरून पहिलं कन्क्लुजन काय येईल? काही बी हे ए आहेत. हे मान्य करायचं आपण. काही बी हे ए आहेत. ठीक आहे. आता ह्या भागात जे ए आहेत ते बी नाही आहेत. त्यामुळे तुम्ही असंही मान्य करू शकता काही ए हे बी नाहीत. हेही तुम्ही मान्य करू शकता. या भागात जे आहेत काही ए हे बी नाहीत. चला तिसरं काय मान्य करू शकता तुम्ही? इथे जे आहेत ते म्हणजे काही बी ए नाहीत. काही बी हे ए नाहीत. हे निष्कर्ष याच्यावरून निघतात. सर्व ए बी आहेत, सर्व बी ए आहेत, एकही ए बी नाही, एकही बी ए नाही, याच्यापैकी कुठलाही निष्कर्ष निघणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला ज्यावेळेस काही शब्द दिला असेल, काही ए बी आहेत किंवा काही बी ए आहेत एवढं तुम्ही सांगू शकता. काही विद्यार्थी खेळाडू आहेत म्हणजे काही खेळाडू विद्यार्थी आहेत हे आपण निश्चितपणे सांगू शकतो. सर्व विद्यार्थी, सर्व हा शब्द येणारच नाही याच्यात, म्हणजे ऑल आणि नन हे शब्द याच्यात येणार नाहीत. चला पुढे जाऊया. नन एकही नाही. ज्यावेळेस प्रश्नामध्ये नन हा शब्द येतो त्यावेळेस आपली वेन डायग्राम कशी असेल बघा. ए आणि बी. एकही ए हा बी नाही. एकही ए हा बी नाही. आपण जेव्हा अशी वेन डायग्राम काढणार आहोत त्यावेळेस ए आणि बी मध्ये आपल्याला काय करायचंय? एकत्रित आलेला भाग दाखवायचा नाही. कारण ए चा एकही सदस्य बी चा घटक नाही. बी चा सदस्य घटक नाही. एकही मासा पक्षी नाही. मासा वेगळा वर्ग आहे, पक्षी वेगळा वर्ग आहे. एकही पक्षी मासा नाही आणि एकही पक्षी मासा नाही आणि मासा पक्षी नाही. लक्षात येत आहे? मासा आणि पक्षी हे पूर्णपणे दोन वेगवेगळे गट आहेत हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. आता पहा, ज्या वेळेस आपल्याला अनुमान आणि निष्कर्ष या पद्धतीचे प्रश्न दिले जातात त्यावेळेस तुमची थिंकिंग प्रोसेस काय असणार आहे? सॉल्विंग स्टेटमेंट अँड कन्क्लुजन स्टेप बाय स्टेप कसा विचार करणार आहात? स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं कसे काढायच्यात? सर्वात पहिल्यांदा स्टेटमेंट वाचा, अगदी काळजीपूर्वक वाचा. त्याच्यामध्ये काही कीवर्ड असतील. आपण मगाशी यादी पाहिली. ऑल आहे का? सम आहे का? नन आहे, ओनली आहे, ऑलवेज आहे, नेव्हर आहे, सर्टनली आहे, मे बी आहे, असे शब्द आहेत ते पहा. त्याच्यानंतर जे दिलेली माहिती आहे त्यांचा संबंध तयार करा. इथे तुम्हाला एक वाक्य लक्षात ठेवायचे, तुम्हाला काय माहिती आहे हे महत्वाचं नाही,
प्रश्नामधल्या विधानामध्ये काय माहिती दिलेली आहे हे महत्वाचं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला जे काही कन्क्लुजन काढता येईल ते तुमचं स्वतःचं कन्क्लुजन तयार करा. याच्याशिवाय आपल्याला जे निष्कर्ष दिलेले असतील ते निष्कर्ष वाचा आणि तिथे 100% तुम्ही खात्री असणाराच निष्कर्ष मान्य करायचा. लक्षात येते मी काय सांगतोय ते? 100% खात्री असणाराच निष्कर्ष तुम्हाला करेक्ट म्हणायचा आहे. थोडी जरी संदिग्धता असेल तर तो निष्कर्ष योग्य असणार नाही. प्रश्न नीट वाचा, प्रश्न काळजीपूर्वक वाचा, महत्वाचे कीवर्ड शोधा, त्याच्यानंतर स्वतःचं जे पूर्वज्ञान आहे ते तिथं वापरायचं नाही. प्रश्नातलीच दिलेली माहिती असेल तीच खरी मानायची आणि त्या दिलेल्या माहितीचा संबंध जोडून योग्य तो निष्कर्ष तुम्हाला काढायचा आहे. हे सर्वात महत्वाचं असणार आहे. ज्या वेळेस तुम्ही लॉजिकल थिंकिंग वापरणार आहात त्यावेळेस मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, निष्कर्षापर्यंत पोहोचत असताना आपल्याला 100% खात्री असणाराच निष्कर्ष योग्य असेल. असू शकतो, नसू शकतो हे चालत नाही. प्रॉबेबली ट्रू असू शकतो, चालणार नाही, तो निष्कर्ष मान्य करायचा नाही. मे बी ट्रू हा निष्कर्ष मान्य करायचा नाही. डेफिनेटली ट्रू असलंच पाहिजे, ते कन्क्लुजन निघलंच पाहिजे तर आणि तरच ते आपल्याला मान्य करायचं आहे. सो आत्ता आपण जे काही समजून घ्यायचा प्रयत्न केला याच्यामध्ये जर आजच्या लेक्चरचं कन्क्लुजन काय करायचं, आपल्या आजच्या अख्ख्या लेक्चरचं आपण जर सारांश सांगायचा झाला तर आपण काय सांगू शकतो? आपल्याला हे क्लिअर असलं पाहिजे स्टेटमेंट म्हणजे काय, दुसरं कन्क्लुजन म्हणजे काय. स्टेटमेंटमध्ये जी काही माहिती दिलेली असेल त्या माहितीचा संदर्भ आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचायचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला सर्वात महत्वाची जी गरज आहे आपली ती आहे योग्य त्या वेन डायग्राम आपल्याला काढता आले पाहिजे. 3 शब्द खूप महत्वाचे आहेत. ऑल म्हणलं की पोटात आला पाहिजे, ज्याच्या पुढे ऑल येईल तो आत येतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला काही दिले जाईल तर काही भाग आपल्याला छेदताना दिसतील आणि नन म्हणलं की अजिबातच दोन्हीही जे काही दिलेले असतील घटक, आता प्रश्न ज्यावेळेस किचकट होतात त्यावेळेस 2-2पेक्षा जास्त देखील आपल्याला A, B, C असे वेगवेगळे गट दिले जातात, त्याच्याबद्दल प्रश्न तयार केला जातो. पण ऑल, सम आणि नन या पद्धतीचे जे वेन डायग्राम्स आहेत ते आपल्याला जर काढता आले तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायला नक्कीच सोपं जातं. आपण पुढच्या लेक्चरच्या सिरीजमध्ये या टॉपिकवरचे प्रश्न देखील सोडवणार आहोत. सध्या लॉजिकल रिझनिंग वरील अनुमान, स्टेटमेंट, विधान आणि त्याच्यावरून योग्य निष्कर्ष याच्या संदर्भातलं जे बेसिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे त्याची चर्चा आपण या लेक्चरमध्ये केलेली आहे. परत आणि पुन्हा आपण भेटणार आहोत याच टॉपिकवरचे काही प्रश्न घेऊन. तोपर्यंत परत काय सांगूया, थांबायचा आपण विचार करतोय आणि आपण इथे आपण लेक्चरचा आपल्या शेवट करतो आहोत. थँक्यू.